आणि रायगड स्पोर्ट्सचे ओनर सन्माननीय नबील शेख यांचा सन्मान आपण इथे करतोय. थँक्यू, धन्यवाद. इट्स ओव्हर टू कुणाल सर. चला, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच पाठवा आणि पहा, रायगड प्रीमियर लीग सध्या मैदानामध्ये रंगते. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे विकी भोईर आणि या स्पर्धेमध्ये खेळपट्टी साफ देखील तो करतोय. कारण ही जी खेळपट्टी आहे, ही जी माती आहे, ही खेळपट्टी तुम्हाला एक मोठा स्टार बनवत असते. पहिला बॉल टाकला, 12वा खेळाडू नसला तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. कारण याच खेळपट्टीपासून अनेक गोलंदाज घडलेत. याच खेळपट्टीवर 22 यार्डवर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी 22 वर्ष क्रिकेटची सेवा केली. 24 वर्ष भारतीय क्रिकेटला त्यांनी दिली. 22 यार्ड म्हटल्यानंतर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आता सामन्याला सुरुवात होईल. विकी भोईर रफ्तार दुसरं नाव. रायगड स्पोर्ट्सचे नबील भाई इथे उपस्थित आहेत आणि कमिटीच्या ज्या टी शर्ट्स होत्या ऑक्शनमध्ये त्यांनी सगळ्या त्या पुरस्कृत केल्या होत्या. थैंक यू सो मच नबील भाई. एंड रायगढ़ स्पोर्ट्स आपका तहे दिल से इस्तेकबाल इस प्रतियोगिता में. सो सामन्याला आता सुरुवात होईल. पहिले षटक रफ्तार विकी भोईर. पहिलाच बॉल फुल टॉस टाकला आणि पहिल्याच बॉलवर चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. अक्षय पाटील मोन्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर बेसबॉल हिट. इथे त्याने ठोकलाय 6 धावांसाठी षटकार. मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या मधून थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. दुसऱ्या बॉलवर बॅटचा स्विंग चांगलाय, परंतु इथे अपील केली जाते LBW साठी आणि स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. ही अपील इथे फेटाळली आहे पंचांच्या माध्यमातून आणि तोपर्यंत 1 धाव मिळेल लेग बायची. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 7. शार्प ऑफ कटर आतमध्ये आला बॉल पडल्यानंतर आणि त्याचमुळे विकीने ती अपील केली, परंतु स्पष्ट नकार पंचांच्या माध्यमातून. धावा झाल्या 7. फलंदाज सुमित भगत, आज त्याचा वाढदिवस आहे. आई भवानी या एकवीर आपल्याला उदंड आयुष्य देव आणि या मॅच मध्ये तुम्ही चांगली बॅटिंग करा हीच सदिच्छा. पहिलाच बॉल परत एकवेळा वेगाने पायावर लागतोय सुमितच्या आणि ते मात्र डॉट बॉल पाहायला मिळणार आहे. वाढदिवसा औचित्य साधून ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये उतरता त्यावेळेला एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असतो आणि सुमित आज तशी बॅटिंग करू शकेल का आपल्या टीमसाठी. पीटर सिडल हा ऑस्ट्रेलियाचा असा गोलंदाज होता ज्याने टेस्ट मॅच मध्ये वाढदिवसाच्या दिवशी हॅट्रिक घेतली होती. कटर हीच तर खासियत आहे या रफ्तारची. जेवढ्या वेगाने बॉल टाकतो तेवढेच कटर देखील खूप चांगले हाताळतो. बोट बरोबर फिरवतो बॉलवर. आणि हा लेग ब्रेक बॉल, लेग कटर हलकासा बाहेर निघाला. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे विकीकडे. रफ्तार हे नाव जरी असलं तरी देखील आता हे जे बॉल आहेत त्याचे लेग ब्रेक, ऑफ ब्रेक हे बॉल चर्चेमधले आहेत. भरपूर सराव त्याने केला या बॉल टाकण्यासाठी. हा वेगवान बॉल होता. बॅटची आतमधली कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चाच पडतोय सध्या तरी सुमित भगत. डॉट बॉल इथे येतोय. चांगली गोलंदाजी इथे विकी भोईरची. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू या टीमचा. पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅटची आतमधली कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावा झाल्या 7. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. 5-5 ओव्हरच्या मॅचेस सुपर 16च्या. कमी गतीने परत एक वेळा ऑफ ब्रेक पडल्यानंतर आतमध्ये आणलेला बॉल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 7. शेवटचा बॉल पहा. परत एक वेळा आतमध्ये फिरला. चांगला ऑफ ब्रेक बॉल विकीचा. बरोबर बोट फिरवतो. रेस्ट पोझिशन त्याच्यामध्ये थोडासा बदल. बोटांची जादू दाखवत असताना बॉलवर फिंगर रोल करतो आणि शेवटी पहिलं षटक संपलंय. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला सिक्सर मारला, परंतु त्याच्यानंतरचे 5 बॉल डॉट टाकलेत. त्याचं कारण एक लेग बायची धाव आली आहे आणि पहिलं षटक संपलं. धावा झाल्या 7.
सो अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते. नितीन स्मृती, श्रेया स्पोर्ट्स, कोपर पुरस्कृत आणि त्याचबरोबर आदर्श स्पोर्ट्स आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा पावसाळी रबर बॉल रायगड प्रीमियर लीग तुम्ही अनुभवताय. अंतिम टप्प्याच्या दिशेने हळूहळू वाटचाल करणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. पहिले षटक संपले. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय दिनेश पाटील. आद्या अमित नाईक, स्पॉन्सर्ड स्मरणिका 11 नौकार अलिबाग या टीमची सध्या फलंदाजी आहे. जरीमरी आई ढाबा, मीत 11 मोह कोहली. या टीमची गोलंदाजी बॅकफुटला जाऊन पुल केलाय. फिल्डर आहे, फ्री होम डिलिव्हरी त्याच्यासाठी. सोप्पा झेल आणि ते मात्र संपलाय खेळ. अक्षय पाटील मोन्या बॅक टू द पॅव्हिलियन. या ओव्हरची सुरुवात विकेटने झाली आहे. मागच्या ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली होती फुल टॉस बॉलवर. राऊंड विकेट, हलकासा शॉर्ट बॉल, बॉडी लाईन गोलंदाजी, बरोबर पोटामध्ये बॉल होता आणि त्याला दिशा दिली होती मिड विकेटला. तिथे एक सोप्पा झेल टिपण्यात आलाय. त्या खेळाडूसाठी एकदम सोपं काम होतं आणि चांगला कॅच तिथे टिपलाय नितू माळीने. फलंदाज पाहत होतोय. दिनेशला मिळतं यश. दिनेश पाटील, दिनेश पाटील नारपोली आणि नितूचा एक चांगला झेल डीप मिड विकेटच्या दरम्यान. सध्या तरी आपण पाहतोय शांत असं वातावरण, प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी रायगड प्रीमियर लीग मध्ये. आज सुपर 16च्या मॅचेस आहेत. 8 संघ पुढच्या फेरीमध्ये जाणार आहेत. उद्या 7 सामने तुमच्या समोर येतील. लकी ड्रॉ आहेत. 10-10 पारितोषिक प्रेक्षकांसाठी आहे. आयवा कॅशसाठी देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून एक इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाणार आहे. 6 बाईक या स्पर्धेमध्ये, 6 सायकल तुमच्या समोर आहेत. खेळाडूंनी खेळाडूंसाठी निर्माण केलेली रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. ना स्वार्थासाठी, फक्त रायगड क्रिकेटच्या उत्कर्षासाठी पुढे आलेली ही सगळीच मंडळी. आदर्श क्रिकेट स्पोर्ट्स क्लब च्या वतीने या स्पर्धेचं आयोजन मगाशी समीर सोमने यांनी सांगितलं. लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, आदर्श स्पोर्ट्स क्लब नेहमीच पुढे आलेत. मग महाराष्ट्रातले सण असो, उत्सव असो, या सगळ्या उत्सवांमध्ये सणांमध्ये देखील या रायगड स्पोर्ट्स आदर्श स्पोर्ट्स क्लबची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. जरी मर्याई धाबा, मीत 11 मोह कोहली या टीमचे संघमालक युवराज शेठ म्हात्रे, नशीब शेठ भोईर यांचा हा संघ आहे. मीत भोईर आणि आमचे स्कोरर कांचन पालकर या टीमचे मॅनेजर आहेत. प्रवीण गायकरसह आमचे कॉमेंटेटरही मॅनेजर आहेत, स्कोररही मॅनेजर आहेत आणि नशीबदादा क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. नशीब शेठ भोईर त्यांचा संघ आहे. जरीमरी धाबा, मीत 11 मोह कोहली. ऑन साइडला बरोबर दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला कॅच, ड्रॉप आणि बॉल सीमा पार. 4 धावा मिळतील. सोप्पा कॅच सोडलाय. 4 धावा चौकार. करा फिल्डिंग. याचा मोबदला चुकवावा लागेल तुम्हाला, कारण आता नॉकआउट स्टेज मध्ये आहेत आणि असे सोपे कॅच सोडून चालणार नाही. कॅचेस विन द मॅचेस. सोडू नको तो झेल, अन्यथा होशील फेल. रस्त्यावर गेटच्या समोर ज्या गाड्या आहेत, समोर गेटच्या समोर काही गाड्या आहेत, इनोवा आहे, इर्टिगा आहे, त्या गाड्या कृपया काढा. तिथून पाहुणे येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला विनंती, योग्य ठिकाणी पार्क करा गाड्या. परत एक वेळा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची वरची कडा, विकेट किपर आहेत तिथे आणि आता पंच इशारा करताय. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. वेस्ट आय फुल टॉस, नो बॉल चेक केला जाईल. It's a fair delivery, batter out. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग.
बॅकफुटला जाऊन पंच केलाय, डीपमध्ये फिल्डर येत आहे, तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. याच दरम्यान डॉक्टर कपिल पाटील यांचं इथे आगमन झालंय. मेडिकल सुविधा ज्यांनी या स्पर्धेसाठी पुरवली आहे त्यांचंही सहर्ष स्वागत. गिरीश घोडेकर साहेब यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलंय. गिरीश घोडेकर साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये करतोय. लिजंड खेळाडू, लिजंड क्रिकेटर मिलिंद पाटील कोपरचे, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि संतोष धुमाळ बैलगाडा क्षेत्रातलं एक मोठं नाम, आपलंही स्वागत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट चांगली फिरली परंतु धाव इथे मात्र एकच मिळताना दिसेल आणि ती देखील लेगबायच्या स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा झालेल्या 13, 2 फलंदाज बाद. मराठी तुर्भे गावचे IPL फेम कुणाल दाते सर, आमचे तुर्भे गावचे IPL फेम कुणाल दाते सर. धन्यवाद DJ सूरज. पहिल्यांदा ऐकले गाणं आपण हे? मला वाटतं बाजारातही पहिल्यांदाच आलंय. थँक्यू सो मच. तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. जे प्रेम डीजेच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण देताय आणि खऱ्या अर्थाने असे DJ मास्टर्स असतील तर मजा येते. ड्रोन देखील आता मैदानामध्ये दाखल होतोय. टीमची धावसंख्या 13. सो ड्रोन जास्त वर घेऊन जाऊ नका, कारण तुम्हाला माहिती आहे क्षेत्र कुठलं आहे, बाजूला एअरपोर्ट आहे. तो डायरेक्ट पाडतील एअरपोर्टवाले, त्यामुळे आताच सांगतोय. सुनशीब शेठ भोईर यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळत असताना क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. 13 धावा, 2 फलंदाज बाद. आद्या नाईक, स्मरणिका 11 अलिबाग हा संघ इथे सध्या खेळतोय. जरी मर्याई धाबा, मीत 11 मोह कोळी या टीमच्या विरोधात. एक्साइज ऑफिसर नवीन हळदणकर यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तेरा धावा, 2 फलंदाज बाद. एक्साइज ऑफिसर आहेत नवीन हळदणकर, हे देखील इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. नशीब शेठ भोईर यांच्या बरोबरीने बॉल हवेत आहे. बॉल चाललाय कव्हर्सला, फिल्डर आहे तिथे, त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हर मधून 4 चौकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आपला आगरी माणूस उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेतो आणि त्यातल्या त्यात बांधकाम व्यावसायिक म्हणून आज सिद्धिविनायक बिल्डर अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून असंख्य असे प्रोजेक्ट्स ज्यांच्या माध्यमातून निर्माण केले जात आहेत आणि आपल्या हक्काचा माणूस बिल्डिंग लाईन क्षेत्रामध्ये एक मोठं अग्रगण्य नाव अजय शेठ पाटील कोपर यांचं इथे आगमन होतं आणि या स्पर्धेमध्ये को स्पॉन्सर म्हणून त्यांची एक वेगळी भूमिका आहे. आणि अजय शेठ पाटील यांचं क्रिकेटवर एवढं प्रेम आहे की या परिसरामध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट त्यांच्या माध्यमातून नेहमीच भरवली जाते. 2 लाख 1,50,000 रुपयाचं पारितोषिक ते देतात आणि या परिसरातल्या अनेक संघांना ते फ्री एंट्रीमध्ये खेळवतात. आणि खऱ्या अर्थाने असा माणूस म्हणजे आपला आगरी माणूस अशा पद्धतीमध्ये आणि या बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये जर पुढे जात असेल तर आपल्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे. अजय शेठ, आपलं सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. अजय दादा पाटील एक नंबर.
मातीला. अलिबागचे एक्साइज ऑफिसर अमित भगत यांचं देखील इथे आगमन होते. त्यांचंही सहर्ष स्वागत. सध्या अजय शेठ पाटील यांना तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहतात आणि वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक बिल्डर्स डेव्हलपर्सच्या माध्यमातून सिद्धिविनायक हार्मोनी एक प्रचंड गाजलेला प्रोजेक्ट सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे आणि त्यांच्या वतीने देखील येणाऱ्या इंडिपेंडन्स डेच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपले हे पुरस्कर्ते आहेत. या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे आणि मी मगाशीच म्हटलं होतं दिलदार माणूस आहे म्हणून तर म्हटलं जातं आगरी लय जिगरी. शॉर्ट बॉलचा इथे वापर होता. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न आहे. मिडॉनला इथे प्रयत्न होईल तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 18. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. मागच्या बाजूला बॉल ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेगला इथे पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. एक्स्ट्राच्या मदतीने धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 19. शॉर्ट बॉलचा वापर आणि त्याच्यावर 6 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. 6 धावा येतात. षटकार. सिद्धिविनायक बिल्डर हे सगळ्यात मोठं नाव सध्या चर्चेतलं नाव आहे बांधकाम व्यवसाय क्षेत्रातलं आणि त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आपला आगरी माणूस म्हणजेच अजय शेठ पाटील त्यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आणि वेगवेगळे प्रोजेक्ट सध्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहतायत आणि ही सगळी कलाकृती त्यांची आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. शॉर्ट बॉलचा वापर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. जीवित मात्रेच्या विरुद्ध आणखीन एक चांगला बॉल इथे डॉट बॉल येईल. मेन रोडवर एक गाडी अडकलेली आहे. तुम्हाला परत एक वेळा सांगतोय गाड्या थोड्याशा साईडला लावा. जर त्या गाड्या घासून गेली ती गाडी तर त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे. शॉर्ट बॉलचा वापर हा देखील पुल आहे. आक्रमक आहे. बॉल थेट सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी सिक्सर. टीमची धावसंख्या 31 सध्या आपल्या स्क्रीनवर या आपल्या मातीतला आगरी माणूस तुम्ही पाहताय म्हणजेच अजय शेठ पाटील. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ते मालक आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ते आहेत. आगरी मातीचा सुपुत्र, कर्तृत्वाचा बुलंद आवाज, अजय पाटील हे नाव, मेहनत, विश्वास आणि यशाचा प्रवास. सिद्धिविनायक डेव्हलपर्सच्या माध्यमातून स्वप्नांना आकार देत बांधकाम क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची भक्कम इमारत उभी करणारे, मातीशी नातं कायम ठेवून यशाचं शिखर गाठणारे आगरी समाजाचा अभिमान म्हणजेच अजय पाटील साहेब.
पायाभरणी मजबूत, विचार उंच, ध्येय मोठे, अजय पाटील साहेबांचं कर्तृत्व खरंच आहे अनमोल आणि भव्य दिव्य. इमारती उभ्या करणं हा त्यांचा व्यवसाय, पण माणसं जोडणं ही त्यांची खरी ओळख आणि हीच आहे त्यांच्यासाठी खूप खास. आगरी रक्ताची जिद्द, मेहनतीची साथ, यशाच्या वाटेवर सतत पुढे जाण्याची ताकद, सिद्धिविनायक डेव्हलपर्सच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात आपला वेगळाच ठसा उमटवणारे अजय पाटील साहेब, मनापासून आपल्याला सलाम आणि आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नावाज झाल्यात 31, 3 फलंदाज बाद. खरं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा आज ऑलमोस्ट सगळ्यांकडे आहे, परंतु ती देण्याची दानत लागते. आणि मी मगाशी म्हणूनच म्हटलं आगरी लय जिगरी अशा अजय शेठ पाटील आपल्या इथे स्वागत आहे. प्लेड ऑन इथे कदाचित होता राहिलाय, परंतु रनआउटची संधी आहे. पाहूया तिथे पंच काय सांगतायत. मला वाटतं प्लेड ऑन झालाय बॅटर, कारण बॅटला लागून स्टंपला लागल्यासारखा दिसला. कारण आता 4 डोळे नाही आहेत आपल्याकडे, 2च आहेत, परंतु चांगले आहेत. फलंदाज पाहत होतोय. हे प्लेड ऑन झालाच होता, फलंदाज स्टंपला लागला होता आणि त्याच्यानंतर तो धावला आणि त्यानंतर स्ट्रायकर यांची अंपायर त्यांनी सांगितलं की बॅटर आउट आहे, जावं लागेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 31-31. फलंदाज पाहत होतोय. रायगड प्रीमियर लीग हे तुम्ही पाहताय, प्रत्येक स्तरावरील मार्गदर्शक या स्पर्धेसाठी लाभलेत. त्यातल्या त्यात ज्यांनी या स्पर्धेसाठी सगळ्यात महत्त्वाची मदत केली असे अजय शेठ पाटील, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आज बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठं नाव या परिसरातलं, आणि कोपर गाव आणि त्यातल्या त्यात सिद्धिविनायकाचा आशीर्वाद ज्या वेळेला आगरी माणसावर आणि या माणसावर आहे, तर नक्कीच प्रगती आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारं हे नेतृत्व आहे या परिसरामध्ये. ते इथे उपस्थित झाले. टीमची धावसंख्या 31, 4 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू असताना त्यांच्याबरोबर त्यांचा सगळाच मित्रपरिवार, मिलिंद पाटील, लिजंड क्रिकेटर संतोष धुमाळ, बैलगाडा क्षेत्रातील एक चांगलं मोठं नाव, आपलेही सहर्ष स्वागत. डॉक्टर कपिल पाटील इथे उपस्थित झालेत. मेडिकलची सुविधा त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे, त्यांचेही मनपूर्वक आभार. नेक्स्ट मॅच साठी आता रेडी राहायचं आहे. टॉससाठी GS स्पोर्ट्स कुहिरे नागोटणे आणि त्यांच्या विरुद्ध सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे टॉससाठी. धावा झाल्यात सध्या तरी स्कोअर बोर्डवर 31, 4 फलंदाज बाद. जास्त वेळ घेऊ नका, थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा, कारण 8 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे टीमची धावसंख्या 31 आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक पुरस्कर्ते अजय शेठ पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर हा सामना रंगताना दिसतोय. फुलर लेनचा बॉल होता, मिस केली ही लाईन. कमी गतीने टाकलेला बॉल आणि थेट विकेट कीपर उस्मान पटेलच्या हातात इथे जातोय आणि नक्कीच थोडासा दुःखी असेल फलंदाज, कारण हा फुल टॉस होता, फुल टोल वसूल करता आला असता तो बॅटने, परंतु इथे चुकलाय. हमजा खान, जीवित मात्रे, टर्न, चांगला टर्न प्राप्त केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे इथे आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. 22च्या स्वरूपात पंच सांगतायत. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत एक्स्ट्राच्या मदतीने 32. हमजा देखील आयकॉन खेळाडू आहे, चांगलं नाव कमवलंय नेहमीच्या क्रिकेटमध्ये कमी वेळेमध्ये. तशी बॅटिंग आता करावी लागेल. एक्सप्रेस बॉल, स्नॉटर सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. आणि आता ओव्हर नंबर
3चा खेळ सध्या प्रगतीपथावर, 4थ्याचा खेळ प्रगतीपथावर असताना धावा झाल्यात फक्त 32 4 बॉलचा खेळ संपलाय. दिनेश पाटीलने इम्प्रेस केले. काय गोलंदाजी केली दिनेश पाटील. मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट, या ओव्हरमध्ये 1 विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, रनआउट संधी आहे. हमजा इथे आउट होईल, फलंदाज बाद. सध्या अजय पाटील साहेब यांना तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहतात. आगरी मातीचा रुबाब, कर्तृत्वाचा दबदबा. अजय पाटील साहेब म्हणजे आपल्या माणसांचा अभिमानच जणू. स्वप्न पाहिली त्यांनी, मोठी मेहनत केली आणि त्यानंतर हे नाव सिद्धिविनायक डेव्हलपर्स आज चर्चेमध्ये आहे. त्याचं कारण आहे याच्या मागे त्यांची प्रचंड मेहनत, कष्ट आणि त्यातल्या त्या स्पर्धेचे सगळ्यात महत्त्वाचे प्रायोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. दिलदार मनाचा राजा माणूस. या स्पर्धेमध्ये ते इथे उपस्थित झाले. 33 धावा, 5 फलंदाज बाद आणि 3.5 ओव्हरचा खेळ संपला. पहा ना, आकड्यांचा खेळ किती अजब आहे, गजब आहे. हा क्रिकेटचा खेळ म्हणजे आकड्यांचा खेळ असतो. फुलर लेनचा बॉल होता, बीट करून विकेट किपरच्या हातात आणि इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत. सध्या तरी स्कोर बोर्डवर 33, 5 फलंदाज बाद. वर कारवाई होईल. 2 धावांची पेनल्टी या टीमला देण्यात येते, कारण शूज घालून तुम्हाला ही स्पर्धा खेळणं गरजेचं आहे. चप्पल, क्रॉक्स अशा गोष्टी जर तुम्ही घालून मैदानामध्ये उतरत असाल तर मात्र पेनलाइज केलं जाईल. 2 धावांची पेनल्टी फिल्डिंग टीमला इथे जाहीर करण्यात आली आहे. आणि नियम हे नियम आहेत, सगळ्यांसाठी समान आहेत, पहिले सांगितलेले आहेत सगळे नियम. आतापर्यंत आपण 9व्या दिवसामध्ये आलोय, त्याच्यामुळे नियम पहिल्या दिवसापासून सगळ्यांना माहिती आहेत. कंपल्सरी शूज परिधान करून तुम्हाला खेळायचं आहे आणि कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पहिले पंचांना सांगू शकता तुम्ही किंवा आयोजकांना सांगू शकता. काही खेळाडूंना मग त्याच्यानंतर मुभा दिली जाऊ शकते जर दुखापत झाली असेल किंवा काही योग्य कारण असेल. त्यामुळे नियम सगळ्यांसाठी सेम आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी होईल. 2 धावांची पेनल्टी दिली जाईल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. चला थोडंसं फास्ट खेळा, वेळ जास्त घेत आहे गोलंदाजी करणारा संघ, कारण ऑलमोस्ट 30च्या वर मिनिटं झालेली आहेत आणि 4च ओव्हर टाकून झालेले आहेत. त्याच्यामुळे थोडीशी घाई करत राहा, फास्ट क्रिकेट खेळत राहा. ऑलमोस्ट 2:35 40 मिनिटं झालेत आणि आज सामना अपेक्षित होतं की 3 वाजता संपेल, परंतु अजून पहिलाच डाव संपलेला नाहीये. 5वा सामना, अजून 3 सामने कव्हर करायचे, त्यामुळे फास्ट खेळत राहा. गोलंदाज तयार, मनीष फडके. पहिला बॉल थोडासा हाफ ट्रॅकवर होता, बॅकफुटला जाऊन खेचलाय समोर पूल. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. लॉंग ऑन वरून मिड ऑन पर्यंत फिल्डर धावत जात आहेत. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 34, 5 फलंदाज बाद. लक्ष ठेवावं लागेल, 50च्या आसपास तरी सेट करणं गरजेचं आहे, परंतु सध्या तरी मी म्हणेन ती परिस्थिती दिसत नाहीये. आद्य अमित नाईक, स्पॉन्सर स्मरणिका 11, नौखर अली बागची. मोठे फटके त्यांना पाहिजेत आता या मॅच मध्ये. जरी मरियाई धाबा, मेत 11 मोह कोळी या टीमच्या विरुद्ध. व एक्सप्रेस हा बॉल होता, पडल्यानंतर झपकन गेला विकेट कीपरच्या हातामध्ये आणि अंपायरचा इशारा येतोय. बॅटिंग टीमचा DRS आहे, उसळी घेणारा वाईट बॉल चेक केला जाईल.
140 ओव्हर. ही वॉर्निंग फक्त गोलंदाजाला दिली जाईल. पहिला बाउन्सर त्याचा इथे झालाय असं सांगण्यात येते पंचांच्या माध्यमातून. पहा बरोबर त्या कॅपच्या अँगलने डोक्याच्या खालून हा बॉल थेट गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. त्यामुळे 140 ओव्हर ही वॉर्निंग इथे देण्यात येते. 4.2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 34. 34. 5 फलंदाज बाद. स्लोअर वन मात्र हाफ ट्रॅकर आणि त्याला थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जिथे विराजमान आहेत आपले पुरस्कर्ते अजय शेठ पाटील यांना सलामी देणारा हा षटकार. मी म्हटलं होतं ना आगरी लय जिगरी. याच कोपर गावातून केलेली ती सुरुवात. आज फेमस बिल्डर अँड डेव्हलपरच्या यादीमधलं नाव आहे अजय शेठ पाटील. खोलव्या टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केल्या समोरच्या बाजूला, तिथे एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू केला जाईल का? हो, नक्की आता होईल. ओव्हर थ्रो मध्ये दुसरी धाव देखील कंप्लीट होते. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्यात 42. विटांनी इमारती उभ्या राहतात, पण मेहनत आणि माणुसकीने व्यक्तिमत्व घडतं आणि ते व्यक्तिमत्व म्हणजेच अजय पाटील साहेब हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आगरी मातीचा हा सुपुत्र व्यवसायात गाठतोय नवनवीन शिखरं. कर्तृत्वाच्या मैदानात अजय पाटील साहेबांचा वेगळाच कहर. 42 धावा, 5 फलंदाज बाद आहेत. शॉर्ट बॉलचा वापर, पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. दुसऱ्या धावेचा परत प्रयत्न केला जाईल आणि ते देखील इथे घडतंय. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 44. 44. लास्ट बॉल. या बॉलवर पाहिजे एखादा सिक्सर, मग होतील 50 धावा, अर्धशतक. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे. टॉस रेडी. चैतन्य आणि अक्षय पवार. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अनिकेत पाटील यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी पारितोषिक आले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आणि इथे मात्र 3 धावा की 2 धावा हे पाहायचंय. पंच सांगतायत 2 धावा मिळतील आणि फलंदाज रनआउट आहे. 2 धावा मिळतील आणि फलंदाज इथे धावबाद आहे. टीमची धावसंख्या झाली 46. 46. चला आता करूया टॉस. नेक्स्ट मॅच जशी ही लढत संपेल लगेचच मॅच सुरू होईल. प्रॅक्टिससाठी वेळ दिला जाणार नाही. सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करतोय. ज्या माणसाने अनेक इमारतींना उभारी दिली असा आपला हक्काचा माणूस, आपला आगरी माणूस टॉससाठी ते उपस्थित आहेत. चैतन्यने टॉस जिंकलाय. चैतन्य, एकच प्रश्न आहे, निर्णय काय घेणार आहात या महत्वाच्या सामन्यामध्ये? कारण आता हळूहळू पावसालाही सुरुवात झाली आहे आणि मला वाटतं याच्यानंतरच्या मॅच मध्ये 5 ओव्हर नंतर तुम्हाला खेळायचं आहे. क्लायमॅटिक कंडिशन पाहता पाऊस जर आला तर निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. ज्या पद्धतीने तुझं नाव या स्पर्धेपासून चर्चेमध्ये आलं, रायगड प्रीमियर लीग आणि पावसाळी डबल बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर एक वेगळी मेजवानी आदर्श स्पोर्ट्स क्लब, श्रेया स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आली. काय भावना आहेत तुमच्या या स्पर्धेबद्दल? भावना म्हणजे 1 नंबरची टुर्नामेंट आहे पूर्ण यामधली. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. अक्षय, टॉस तुमच्या बाजूने लागलेला नाहीये, त्यांनी जिंकलाय, फिल्डिंग घेतली. तुझ्या मनासारखं झालंय का? बॅटिंग इथे चांगली होऊ शकते का जर पाऊस पडला तर? पाऊस पडला तर बॅटिंग चांगली होऊ शकते आणि सुका असला तरी आता जे आलंय ते त्याला एफर्ट देऊन आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. चला, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चैतन्य, फिल्डिंगसाठी लगेच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे जसा सामना संपेल. चला तर आता आपण एक भव्य दिव्य सन्मान इथे करणार आहोत. नुकतीच आषाढीची वारी आपण सगळ्यांनीच पार पाडली आणि आज आपण पाहतोय आपल्या स्पर्धेला
विठुरायच आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये, कारण एक मोठं योगदान ज्यांनी दिलं अजय शेठ पाटील सिद्धिनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून, आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. विठ्ठल रुक्माईची एक सुंदर प्रतिमा त्यांना दिली जाते आणि त्याचबरोबर तुमचा सन्मान इथे केला जातोय. आगरी माणसाची जिद्द काय असते ते त्यांनी इथे दाखवून दिलंय आणि आज त्यांचं नाव घेतल्या घेतल्या आपसुकच आपल्याला सगळ्यांना ऊर्जा येते. जाऊया डीजे कडे. फेमस बिल्डर त्याचबरोबर सुनील फडके यांचाही सन्मान आता आपण इथे करणार आहोत. या सुनील दादा आपलंही सहर्ष स्वागत आहे. वैभव दादा मडवी यांना देखील मी विनंती करतोय, वैभव दादा या, आपलाही सन्मान आपण इथे करतोय रायगड प्रीमियर लीग मध्ये. आपलंही सहर्ष स्वागत वैभव दादा. वैभवदादांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतो. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण आलात, आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल वैभवदादा आपलंही मनपूर्वक आभार. संतोष धुबाळ आणि मिलिंद पाटील. संतोष धुबाळ म्हटल्यानंतर बैलगाडा क्षेत्रातलं एक चांगलं नाव. या संतोषजी आपल्याला सन्मानित इथे केले जात आहे. कोपरगावचे लिजेंड क्रिकेटर मिलिंद पाटील यांचाही सन्मान इथे केला जाईल. मिलिंद दादा आपल्यालाही विनंती करतोय आपण या, आपला सन्मान इथे होतोय. ही जी मंडळी आहेत यांनी कोपरगावासाठी खूप काही केलंय. मिलिंदभाई पाटील यांचा देखील आता सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. विशाल जेतीकर यांच्या माध्यमातून आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या विभागात होते आणि खूप खूप धन्यवाद आपण इथे आलात. हा सन्मान इथे केला गेला आणि आता लगेचच सामन्याकडे वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये परत एक वेळ आपल्या रायगडचे बुलंद तोफ मच्छिंद्र पाटील सरांकडे आपण जातो आणि डॉक्टर कपिल पाटील यांच्याकडून मेडिकलची संपूर्ण व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. या कपिल पाटील साहेब आपला देखील सन्मान इथे केला जाईल. डॉक्टर कपिल पाटील यांचा सन्मान इथे होतोय. मेडिकल व्यवस्था त्यांच्या माध्यमातून इथे करण्यात आली आहे. डॉक्टर कपिल पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि आता जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात. ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांना. धन्यवाद. हॅलो चेक. थँक्यू सो मच कुणाल सर. तर जिंकण्यासाठी 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. 47 धावा झाल्या, 2 धावांच्या पेनल्टी 8 केल्या धावत आणि 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 50 धावा पूर्ण करायच्या होत्या. तो सामना सोपा होता, तर बघायचं आहे 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करेल तो मात्र कोहली संघ. 2 संघांना येस 49 टार्गेट आम्ही दिले तुम्हाला. $49 टू विन. सलामी जोडी मैदानी सूर्य आमस्कर आणि उस्मान पटेल. रायगडचा टायगर अक्षय पाडे गोलंदाजीमध्ये. ऑन साईडला क्षेत्र बघू शकाल, ऑफ साईडला क्षेत्राची रचना वाजतात ते 2:45 वाजतात आणि 2:45च्या दरम्यान सुरुवात करतो आपण 5व्या फेरीतील दुसऱ्या सत्राला. 49 धावांचा टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. चिंब पावसाने भिजणारे प्रेक्षक मात्र खूप प्रेक्षकांची भरपूर संख्या वाटत नाहीये की पावसाळी स्पर्धा आहे का ज्या पद्धतीने प्रेक्षकांना चोही बाजूने घेरले मैदानाला. शनिवार आहे, वीकेंड आहे, त्यामुळे प्रेक्षकांना देखील या स्पर्धेची भरपूर उत्कंठ आहे आणि ते उत्कंठावर्धक स्पर्धा आपण पाहतो. रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व वर्ष दुसरं. तर GS स्पोर्ट्स कोहेरे नागोटणे या सर्व खेळाडूंना विनंती की आपण फाईन लेगला अक्षय पवार तिथे आहेत, तिथे आपण एकत्र जमायचं आहे. ही सूचना तुमच्यापर्यंत. चला सामना सुरू करा प्लीज, कारण 8 सामने आपल्याला कव्हर करायचे. ऑन टाईम आता जर आपण आहोत 2:50 मिनिटं झालेत आणि प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज आपण रंगतोय हा 16 क्रिकेटचा पुन्हा एकदा. रायगड प्रीमियर लीग म्हटलं तर रायगड या शब्दामध्येच ताकद आहे. रायगड 15 तालुक्याने एकत्रित करणारी हे भव्य दिव्य व्यासपीठ म्हणजे रायगड प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व आपण एन्जॉय करतोय.
गोलंदाज तयार अक्षय पाटील फार मोठी जबाबदारी P1 मध्ये घेत असताना, कारण 49 धावा रोखायच्या आहेत 5 षटकांमध्ये. टाकेला फलंदाज उस्मान पटेल, रायगडचा टायगर, आणि त्याला साथ देईल सूर्या मस्कर. बघायचं पहिलं षटक, राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू बॅटचा फ्लो कमी केला उस्माननं, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न थोडासा अंदाज घेतोय, कारण ज्या पद्धतीने उस्माननं आता ड्रिल करून दाखवलं. एक्झॅक्टली चेंडू त्याला पूल करायचा होता, मग तो थोडासा वेट अँड वॉच असं दाखवलं. सकाळपासून पाऊस नव्हता, आता मध्ये दुपार सत्रामध्ये पाऊस झाला, त्याला खेळपट्टी अजून थोडीशी ओळी झाली आणि कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, त्यामुळे फारसा पावसाचा फरक पडत नाहीये. हो, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळी मात्र ऑनसाईडच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न उस्मानचा, मात्र नाही जमलं. गुड बॉलिंग फ्रॉम द अक्षय पाटील. अक्षयला देखील माहिती आहे उस्मान पटेल आक्रमक फलंदाज आहे, तो शांत जास्त राहत नाहीये, तो आक्रमक फलंदाज आहे आणि P1 मध्ये असा वापर केला, याचा अर्थ तो नेहमी मोठे फटके खेळणार हे अक्षयला चांगलं ठाऊक आहे. त्याबद्दल लेंथ लाईनमध्ये परिवर्तन करतोय आणि उस्मानला थांबून ठेवतोय. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग, स्लो ओव्हर. खूप चांगली गोलंदाजी उस्मान सारख्या फलंदाजाला, तेही P1 मध्ये आणि तेही पहिल्या षटकामध्ये थांबवणं, ते 3 चेंडू डॉट करणं फार जिगरीचं काम आहे आणि ते काम केलं अक्षय पाटीलनं. माहिती आहे अक्षयला उस्मानचा स्टान्स, त्याची फटकेबाजी, त्याचं शॉटचं सिलेक्शन, त्याचं फुटवर, हे संपूर्ण त्याला चांगला अभ्यास आहे आणि ते अभ्यास करूनच तो सध्या गोलंदाजी करतोय. बघायचं उस्मानला किती थांबवण्यात यश लाभतंय ते कोण अक्षयला. गुड बॉलिंग, आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. हो, शॉट ऑफ लेन, मात्र चेंडू थोडासा जास्त बाहेर जातो आणि पंच हेच सांगत असताना विजय जय पवार साहेब सांगत असताना त्यांचं संपूर्ण पॅनल या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी घेत असताना नो कॉन्ट्रोवर्सी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. आत्तापर्यंत 9व्या दिवसामध्ये पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी काय असते या पंचाच्या माध्यमातून दाखवलंय. गुड जॉब जेंटलमॅन, व्हेरी गुड जॉब. उस्मानने बॅटचा फेस ओपन केलाय आणि समोर फेकून दिलाय. उस्मान स्टाईल दाखवत असताना उस्मान दाखवतो अक्षयला हातामध्ये आसमान. पहिला षटकार उस्मानच्या बॅटमधनं. चेंडू उस्मानला दिला तर अक्षयला त्याचा मोबदला मोजावा असा लागेल. आतापर्यंत खूप चांगली लेंथ लाईन होती, एकदा तो लाईन भरकटला, त्यानंतर पुन्हा लेन भरकटला आणि त्याचा योग्य वापर केलाय. पहिला 3 चेंडू एकही धाव नाहीये आणि मागच्या एका चेंडू 7 धावा आल्यात. जे चेंडू डॉट झाला तो उस्मान, ते मात्र त्याने कव्हर केल्यात. त्याचे काय 7 बिनगडी बाद. आत्ता मात्र दमदार सुरुवात, व्हॉट अ शॉट, इट्स अ मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम द उस्मान. वन्स अगेन दॅट्स अ 6, ब्रिलियंट स्ट्रोक. शॉट ओव्हर पिच चेंडू, पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडूचा फायदा घेतला अक्षयला. मात्र चोकोत्तर दिला. तिसरा चेंडू ती मोठा प्रहार आणि तिसरा चेंडू देखील सीमा पलीकडं. व्हॉट अ बॅटिंग. हा उस्मान रायगडचा टायगर का त्याला म्हटलं जातं याचं अचूक उत्तर दिलंय. पहिले 3 चेंडू डॉट, नंतर मात्र वाईट आणि नंतर मात्र अक्षयची परिस्थिती वाईट केली, कारण मागच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार. एकूण धाव संख्या 19, बिनगडी बाद, दमदार आणि बेधडक सुरुवात उस्मानच्या माध्यमातून. क्या बात आहे. फॅन देखील त्याचा गेला होता, सेल्फी काढली. हे प्रेम आहे तुमचं क्रिकेटच्या माध्यमातून. खूप चांगलं प्रेम आपण पाहतोय. अनेक फॅन गेला, सेल्फी काढली उस्मानची. हे क्षण फार कमी पाहायला मिळतात, दुर्मिळ पाहायला मिळतात. आणि तदनंतर मात्र हे जेव्हा आपल्याला हा सन्मान मिळतो तेव्हा क्रिकेट खेळण्याचा आनंद फार द्विगुणित होत असतो. हे आमचे लाडके प्रेक्षक, हे आमचे प्रेक्षक ज्यांच्यावरती मी भरभरून प्रेम करतोय आणि त्याच्या प्रेमाखातीच आम्ही कॉमेंट्री करतोय. त्यांच्या प्रेमाखातीच स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांच्या प्रेमाखातीच मोठमोठं आयोजन तुमच्यासाठीच केलं जात आहे. वाटत नाही की पावसाळी स्पर्धा आहे, कारण ज्याबद्दल प्रेक्षकांचा अतंग महासागर इथे उसळला आहे
आणि तेच पद्धतीने पाहतोय एखादं आंदोलन तर उभं झालं नाही ना अशी परिस्थिती निर्माण झाली मैदानावरती. तशी जंतर मंतरला आपण गर्दी पाहिली, तीच गर्दी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. हे यश आहे रायगड प्रीमियर लीगचं, हे यश आहे रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, या सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. जे प्रेम आपण मागच्या 8 दिवसामध्ये दिलं आणि आजच्या 9व्या दिवसामध्ये दिलं, ते प्रेम उद्याही आम्हाला कायम द्याल अशी अपेक्षा बाळगतोय आणि बोलतोय सामन्याकडं. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द उस्मान. 19 धाबा पहिल्या षटकामध्ये. पहिले 3 चेंडू डॉट, नंतर मागतर 3 चेंडू 19 धाबा. हेच क्रिकेट आपण पाहतोय. प्रचंड प्रेक्षकांची वर्दळ आपण पाहतोय. त्यानंतर भरपूर मान्यवर या स्पर्धेमध्ये सातत्याने येत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र उस्मानच्या खात्यामध्ये येत असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं. गोलंदाजीमध्ये येत असताना गोलंदाज प्रिन्स बोकाडे. प्रिन्सवरती मात्र थोडंसं दडपण आहे, कारण पहिल्या षटकामध्ये धाबा अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने आल्यात. कारण 1 चेंडू वाईट नंतर उस्मानने मारले 3 षटके उतुंग. तर धावसंख्येचा वेग मात्र वाढलाय. 20 धाबा. 49 धाबांचा पाठलाग करत असताना यशस्वी सुरुवात या संघाच्या माध्यमातून. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. उस्मान सारख्या सेट फलंदाजाला थांबवणं थोडंसं कठीण आहे मध्ये दाखवलंय. गोलंदाज प्रिन्सनं चेंडू खाली ठेवलाय. डाऊन द लाईन पाहायला मिळाली. लेन देखील चांगली होती, लाईन देखील चांगली होती आणि चेंडूमध्ये गतीचा वापर देखील तेवढाच केलाय आणि पुन्हा उस्मानला मात्र शांत ठेवलाय. गुड कमबॅक, चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. 19 धाबा 20. दुसरे चेंडू मार्गस्थ असताना 49 धाबांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. आता मात्र वाईटचा इशारा पंचाकडनं येतोय. लेक्शमच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग होतोय आणि पंचाने पाहिले शेवटच्या क्षणाला की चेंडूची लेन कुठे होती, लाईन कुठे होती, विकेट किपरने चेंडू कुठे गॅदर केला एक्झॅक्टली सर्वांची शानिशा झाली. त्यानंतर पंचांचा योग्य निर्णय, अचूक निर्णय तो मात्र वाईटचा. आतापर्यंत 2 चेंडू वाईट, 1 सिंगल, 3 षटकार. 19 धाबा 21. ग्रेट बॅटिंग. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर मात्र उस्मान त्याला टलवतोय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले होते. स्क्वेअर ऑफ द विकेट. गुड फिल्डिंग, रिले फिल्डिंग देखील दाखवले होते. तेवढाच चांगला दर्जा उंचावला जातोय फिल्डिंगच्या माध्यमातून देखील, ते देखील विसरता कामा नाहीये. 2 धाबा दाबलकावरती आणि 2 धाब्यानं 19 धावसंख्या 23. उस्मान खेळतो व्यक्ती 20 या धावसंख्येवरती. सूर्या मस्कर त्याला 1 साथ देतोय, कारण सूर्याला माहिती आहे उस्मानला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण उस्मान सध्या फॉर्ममध्ये आणि तेवढ्या टचमध्ये आहे. ही चांगली रणनीती पाहायला मिळते. बघायचं प्रिन्स बोकाडे गडी बाद करण्यामध्ये यश लांबणार का त्याला, हे देखील फार महत्वाचं आहे. प्रेक्षकाच्या उदंड परिसरामध्ये रंगते रायगड प्रीमियर लीगचे पर्व. ऑन साइडला दे घुमाके फिरून मारलाय चेन्नईला फायनल रिझनला. पहिला चौकार उस्मानच्या बॅटमधनं. बॅक ऑफ द लेन चेंडू. ॲक्शन रिप्ले बघा. बॅक ऑफ द लेन चेंडू टाकलात तर उस्मान त्याला योग्य उत्तर देईल, कारण तो बॅकफुटला जातोय, जास्त जातोय, रूम देतोय, स्वतःला बॅलन्स ठेवतोय, बॉडीचं चांगलं सिलेक्शन शॉटचं करतोय. उस्मान मात्र आता डोकेदुखी ठरलाय संघासाठी. 27 धाबा मात्र आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करतोय आणि त्याच अनुषंगाने त्यांना संघनायकाला पहिल्यांदा पाचारण केलं आणि तेवढीच चांगली साथ सूर्या मस्कर देखील त्याला देत असताना. गोलंदाज प्रिन्स बोकाडे गोलंदाजी करत असताना प्रिन्समध्ये रिदम चांगला, गोलंदाजीचा लेन चांगली आहे. मात्र मगाशी त्यांना बॅक ऑफ द लेन चेंडू टाकला, त्याला चौकार मिळाला आहे. त्याचा अपवाद वगळला आत्तापर्यंत चांगल्या लेनवरती त्यांना आत्तापर्यंत वंचित दाखवले. गुड बॉलिंग फ्रॉम द प्रिन्स. ॲक्शन बघा कोणत्याही प्रकारे, मात्र फुटवर नाही आहे. पंचांचा वाईटचा इशारा. 3रा चेंडू वाईट आहे. रबल बॉल स्पर्धेमध्ये आपण कांचन भरपूर वेळा पाहिलंय की गोलंदाज लेंथ चांगली टाकतात, मात्र लाईन भरकटतात. कारण याचं कारण आहे की रबर बॉलची स्पर्धा मान्सूनमध्ये होतात, पावसाळ्यामध्ये होतात आणि त्याचा सराव फार कमी असतो तुमचा आणि विकेट कॉन्क्रीट असते, हे देखील विसरता कामा नाही आहे. गुड बॉलिंग. तेवढं चांगलं, मात्र फक्त सन्मान देत असताना एकदा मिळणार आणि एखाद्या वेळेस समाधान दुसऱ्याचा प्रयत्न उस्माननं कॉल केलाय आणि सूर्यानं त्याला लगेच होकार दिलाय. 2 धाबा कन्वर्ट करत असताना सोपं लक्ष. 49 धाबाचा पाठलाग करत असताना क्रिकेट आपण किती सहज खेळू शकतोय हे दाखवले उस्माननं आणि त्याला सूर्याने देखील तेवढी चांगली साथ दिली. 2 फलंदाज चांगली कामगिरी करत असताना चांगली धावसंख्या उभारली, चांगला फ्लँक स्टार्ट दिलाय आणि 19 धावसंख्या दाबलकावरती 31 धाबा बिनगडी बाद. अत्यंत दमदार आणि विस्फोटक सुरुवात करत असताना या संघाच्या माध्यमातून जरी मरी मी दिली पण मोह कोहली या संघाला आपण पाहतोय. 19 धाबा 31. अजूनही 18 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. 49 धाबा चेस करायचे आहेत आणि धावसंख्या 31. म्हणजे आता समीकरण थोडंसं सोपं झालंय. येणारे चेंडू 18 आणि गरज आहे फक्त 18 धाबांची. किती सुंदर ॲटमॉस्फिअर. पक्षी हवेमध्ये संचार करतात आणि निश्चित अंगाला स्पर्श करा गारगार वारा. समोर फ्लाईट टेक ऑफ होतात आणि त्या पद्धतीने हे आपण ॲटमॉस्फिअर पाहतोय.
मध्येच येणाऱ्या पावसाच्या सरी अंगाला सुखकारक निश्चित सुख देऊन जातात. थोडीशी गरमी वाटते, मध्ये जेव्हा पावसाच्या सरी येतात तेव्हा या स्पर्धेची रंगत अजूनही द्विगुणित असते. कंचन मगाशी देखील म्हटलं होतं की ही स्पर्धा 1 महिना जरी चालली तरी मात्र कंटाळा येणार नाहीये. एवढं चांगलं नियोजन, आयोजन, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, तदनंतर मात्र प्रेक्षकांनी दिलेला आम्हाला उदंड प्रतिसाद आणि मागच्या वर्षीचं अभूतपूर्व यश हे देखील या स्पर्धेला तेवढं साक्ष देत आहे. इतिहासाच्या पानावरती अजून एक इतिहास रचणारी स्पर्धा म्हणजे रायगड प्रीमियर 2026 हे दुसरं पर्व. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. 31 धावा उस्मान खेळतोय 25 वरती. चेंडूचा वापर केला उस्माननं. 3 षटकार 1 चौकार दाखवलाय. उस्माननं आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार ऑनसाईडला दाखवलाय. 1 षटकार त्याने लॉंग ऑफला दाखवलाय. ऑफसाईडला देखील तेवढी चांगली कामगिरी करतोय. 1 चौकार फाईन लेग रिझनला दाखवलाय. 1 षटकार स्क्वेअर ऑफ द विकेट दाखवलाय. 1 षटकार मिड विकेटला देखील दाखवलाय. बघायचं आहे गोलंदाज शिरू येतोय. शिरूवरती जबाबदारी टाकली. आत्मविश्वास थोडासा कमी जाणवतो. हाफ ट्रॅकर पाठलाग केला, कट केला स्क्वेअर विकेटच्या माध्यमातून जज करतोय. फलंदाज बाद आणि उस्मान मात्र बाद होतोय. शिरूने खूप चांगला सापळा रचलाय. 25 वरती हा पहिला धक्का निर्माण केलाय. वैयक्तिक 25 धावा उस्मानच्या. 31 वरती पहिला धक्का. या संघाला गुड बॉलिंग. शिरू गुड बॉलिंग करत असताना उस्मानला परतावं लागेल. 25 धावांची 20 फटके केलीचा अंत करतोय. 3 षटकार 1 चौकार. ग्रेट स्पेल फ्रॉम द उस्मान. ग्रेट बॅटिंग. क्या बात आहे सँडी. लकी ड्रॉची कृपण आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचवतील हे लक्ष असू द्या. आमचे स्वतः आयोजक तुम्हाला कोणताही त्रास न देता तुमच्यापर्यंत पोहोचतील. लकी ड्रॉचे कृपण ते तुम्ही घेऊ शकता, परचेस करू शकता. उद्या तुम्हाला भरपूर काही अशी पारितोषिकं त्या लक्की कृपणच्या माध्यमात दिली जातील. खूप चांगलं आयोजन. विशाल जितेकर असतील, तदनंतर आमचे तेजस मात्रे, संदेश असतील, आमचे आकाश सुमित असतील, मुकेश असेल, अमर पवार असतील, श्याम भाऊ, या सर्वांचं मनापासून आभार. व्हेरी गुड जॉब. काय कमिटी आहे, ग्रेट कमिटी. गुड कॉन्डिशन चांगल्या कमिटीमध्ये, हे फार महत्त्वाचं आहे. एकच धाव मिळणार आणि दुसऱ्या बॅचा प्रयत्न मात्र नाही आहे. झाली असती धाव मात्र नकार दिलाय साकेंच्या फलंदाजानं. दिनेश पाटील आलाय सूर्याला मस्करला साथ देण्यासाठी. उस्मान बाद झालाय. समोर आपण पाहतोय दीपा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, नवी मुंबई शहर सध्या सर्वांच्या नजरेमध्ये येणारं हे शहर, कारण जगाच्या इतिहासावरती खूप मोठं एअरपोर्ट, भारतातील सर्वात मोठं एअरपोर्ट आपल्या विभागामध्ये ते दीपा पाटील एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट. अभिमानाची गोष्ट. नवी मुंबईच्या विकासाला आता मात्र जोर वेगानं चालना मिळते. 32 धावा 1 गडी बाद. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन जाऊ दिलं चेंडूला. लेफ्ट केलं, वेल लेफ्ट. कारण माहिती आहे चेंडू वाईट आहे, हवं त्या जाऊ शक्या मिळणार. तर मगाशी अशा पद्धतीने चेंडू होता आणि त्याच्यावरती उस्मान फसलाय. त्याच्यातनं बोध घेतला, शिकलाय फलंदाज. त्यावेळी कोणत्याही प्रकारे ॲक्शन न देता या चेंडूला वेल लेफ्ट केलं आणि अवांतर धावसंख्येला वाढतो 33. या धावसंख्येवरती 30 षटक मार्ग साधताना 49 धावांचं टार्गेट. सोपं टार्गेट आहे, कधी सोपं उस्माननं केलं आहे. 25 धावा उस्माननं 10 चेंडूमध्ये कुठल्यात आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा. एकतर धावांचा दुष्काळ, त्यात मध्ये 13वा महिना. कारण अशा पद्धतीने वाईट चेंडू फेकले तर फलंदाजांना मात्र जास्त मेहनत करावी लागणार नाहीये. सर्व आयोजक तुमच्यापर्यंत कुपन घेऊन येतात. ते कुपन तुम्ही परचेस करू शकता. उद्या मात्र यायला विसरू नका, कारण उद्या स्पर्धेचा सांगता समारंभ, निरोप समारंभ उद्या 10व्या दिवसामध्ये रायगड प्रीमियर लीगला पर्व दुसऱ्याला आपण उद्या या स्पर्धेत निरोप देणार. बॅकफुटला जाऊन पंच करत असताना खूप चांगला गॅप चेंडू निघून जातोय. दुसरा चौकार या सत्रातील सूर्याच्या बॅटमधनं. मध्ये पहिला चौकार आहे, सतत दुसरा चौकार, कारण उस्माननं फायनल रिझनला पहिला चौकार दाखवला होता. ग्रेट स्कोरिंग कंचन पालकर. येस, बॅकफुटला जाऊन फक्त सॉफ्ट हँड चेंडू दिशा दिली, स्टेअर केलं, एक धाव कंप्लीट केली. कारण सिंगल डबलला सामना जिंकता येऊ शकतोय याची चाहूल लागली या संघाला. सामना आपल्या दृष्टिक्षेपात आहे हे देखील चांगलं ठाऊक आहे. आता सिंगल डबलवरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. कुपन तुमच्यापर्यंत पोहोचवल्याचं आमचे स्वतः आयोजक, कारण तुम्हाला स्टेजवरती बोलावणं आम्हाला देखील बरं वाटलं नाही आहे.
त्यामुळे तुम्हाला त्रास न देता आयोजक आमचे त्रास घेतात, कारण ही स्पर्धा तुमच्यासाठी, ही संपूर्ण स्पर्धा फक्त प्रेक्षकांसाठी. हे बघा प्रेक्षक वर्ग आमचे कुपन स्वीकारत असताना स्विचिट खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं. 39 धाबा. सूर्यनमस्कार एन्जॉय करतोय सध्या फलंदाजीला. 4 चेंडूमध्ये 8 धाबा कुठल्याच त्यानं आतापर्यंत. एक चौकार देखील दाखवलाय. उस्मानला चांगली साथ देखील दिली त्यानं. आणि दिनेश पाटील त्याला साथ देतोय. हे बघा कुपन्स प्रेक्षक स्वीकारत असताना हे प्रेम आहे तुमचं आणि स्पर्धा फक्त तुमच्यासाठी. ऑन साईडला वॉट अ हिट. आणि चेंडू आलाय समोर निघून सीमा पलीकडं. अजून एक देखना षटकार. फक्त 4 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना सोपा होता, सोपा झालाय, सोपा केलाय, कारण फलंदाज तर मर्याई धाबान मी तिलेन मोहे कोहली संघाचे मॅनेजर आमचे कांचन पालकर आणि रॉकिंग कॉमेंटर आमचे प्रवीण गायकर यांचा आवाज आपण मागच्या 2 दिवसामध्ये या स्पर्धेत पाहिलाय. ग्रेट मॅनेजमेंट, कारण एक स्कोरर आणि कॉमेंटेटर या संघाला मॅनेजमेंट करतात. याचा अर्थ चांगली संघ बांधलाय, चांगला संघामध्ये शंका नाही आहे आणि मिळणार त्या 2 धाबा. आणि अशा रीतीनं 47 धाबा दापलकावरती 2 धाबांची पॅनल्टी असल्यामुळे ते 49 टार्गेट होतं आणि ते तुम्हाला टार्गेट 49 असणार आहे. त्यामुळे 2 धाबांची अजूनही गरज आहे. सामना सोपा होता, त्याच्या पद्धतीनं फलंदाजी झाली, सुरुवात चांगली झाली. येस, सामना संपल्यानंतर लगेच ज्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, आपला निर्णय जो सांगितलाय क्षेत्ररक्षण करण्याचा, ते लगेच आपण क्षेत्ररक्षण आतमध्ये लगेच जसं संघ बाहेर येईल तसं तुम्हाला एंटर करायचं आहे. कारण मॅनेजमेंट कमिटी या सर्व सूचना करत असता मला तेजस मात्रे व्हेरी गुड जॉब, ईशा जितेकर, संपूर्ण कंपनी ग्रेट मॅनेजमेंट. कारण मागच्या वर्षीचं पर्व पहिलं फक्त ट्रायल केला मागच्या वर्षी आणि यावर्षी अभूतपूर्व मागच्या वर्षाच्या यशानंतर ही स्पर्धा मात्र यशाच्या शिखरावरती सातत्याने पोहोचत असताना चला सामना यशस्वीरित्या जिंकला. 52 धाबा कंप्लीट होतात आणि सामना जिंकला 3.3 षटकांमध्ये. खूप चांगली फटकेबाजी झाली. जरी मरे मी तेलेबन मोह असंघ विजय होतोय. हार्दिक अभिनंदन. चला नबीर शेख रायगढ़ स्पोर्ट्स के ऑनर वो भी आ चुके मंच के ऊपर, स्वागत है आपका भी. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे. मॅरेथी मॅचची आम्ही घोषणा लगेच करणार आहोत. उस्मान पटेल 25 धाबा, 11 चेंडूमध्ये सूर्यनमस्कार 11 धाबा, दिनेश पाटील 11 धाबा, त्यानंतर जीवित मात्रे 26 धाबा कुठल्या होत्या, अक्षय पाटीलनं 6 धाबा, सुमित भगतनं 4 धाबा आणि अशा रीतीनं सामना जिंकला 9 विकेटनं. फार मोठा विजय 3.3 षटकांमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅचचा मान काढला दिनेश पाटील. 2 षटकं, 6 धाबा, 3 गडी बाद त्यांनी 2 षटकामध्ये केलेत. फलंदाजी देखील खूप चांगली केली आणि तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला क्षणाचे विलंब न करता लगेच सामना सुरू करायचा आपण. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तुमच्या सर्व मॅनेजमेंट कमिटी, तुमच्या संघ मालकांचं हार्दिक अभिनंदन. चला लगेच संघ टॉस जिंकल्या, संघाने लगेच उतरायचं मैदानावरती, ताबा घ्यायचा मैदानाचा. कारण अजून 3 सामने कव्हर करायचे आहेत. वाजले ते 3:10. चला फलंदाज लगेच पाठवा आपण. दोन्ही संघांना विनंती आपण मैदानाच्या बाहेर लगेच या, कारण सामना लगेच सुरू करायचं आहे. दिनेश पाटील आपण लगेच या मॅन ऑफ द मॅच साठी. सन्मान्य तुषार साहेबांनी विनंती करतो आपण यावं, आपल्या शुभ हस्ते दिनेश पाटील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करावं. 2